चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ही बा आमची जी पाठीमागं दिसत आहे जी आमची तूर आहे। ही बा किती छान तूर आली आहे, पण आता पाऊस काही येईना। भरपूर असं वारं सुटलेलं आहे, वारं बिन ऊन बी भरपूर उन्हाळ्यावाने ऊन पडत आहे, तर त्याच्यामुळे त्याला आता पाण्याची गरज आहे। मागं एक पाऊस झाला होता, त्याच्यामुळे थोडं विहिरीला पाणी आलेलं आहे, तर आता तेच पाणी उपसून आपल्याला शेतीत द्यायचं आहे। तर आता त्याच्यामुळे मध्ये लाईट पण टिकत नाही, सकाळपासून आपली तीच फजिता चालू आहे। हे बा किती छान अशा तुरी आलेल्या आहे आपल्यावाल्या, तर कारण की आपण 2 निंद्या दिले आहे याला। तर पाऊस आपल्याला पंचमी दिवशी थोडा पाऊस झाला होता, त्याच्यानंतर शितोडा पण नाही झाला, तर असं दुधाट असं वारं सुटलेलं आहे। वारं बिन आणि ऊन पण उन्हाळ्यावाने ऊन पडत आहे, त्याच्यामुळे माल कवर दम धरणार आहे काय, बरोबर की नाही। तर आता पाणी तुरीला अजून काही गरज नाही पावसाची याची पाण्याची, कारण की तूर दम धरून असते, पण कारण की जी मका आहे त्या मक्काला पाण्याची गरज असते। त्याच्यामुळं आज माझ्या मिस्टरांनी सकाळी मोटर पाईप सगळं तयारी सकाळपासून तीच आपदी चालू आहे। तर आत्ता कुठं आता 6:30 वाजले तरी आम्ही अजून शेतातच आहे। तर अजून तरी बी आकडे टाकायचे। लाईट तर आता गेली आहे, समजा आता जोरदार जोडून ठेवलं व्यवस्थित, तर आपल्याला सकाळी लाईट आल्यावर आपलं काम चालू होऊन जाईल। हे बा किती छान अशा तुरी आलेला आहे, पीक खूप छान आलेला आहे, पण कारण की आता पाऊस काय करीन तर आज उद्याकडं एवढ्या 4-5 दिवसात जर पाऊस आला तर आपले पिकं वाचवतील, नाही जर पाऊस आला तर मक्काचं काही खरं नाही। आता पाणी शेतकरी जरी एवढे पिकं जरी टाकले असले तर शेतकरी पाणी कशाला भरील। जेवढं पाणी आहे तेवढं आपलं जे पिकं वाचवता येईल तेवढं वाचवावं लागेल आता। तर मी तुम्हाला आमची मक्का कशी आहे ती मक्का दाखवते, आणि आमच्या मालकाचं काय काम चालू आहे ते पण दाखवते। व्हिडिओ संपूर्ण बघा। हे बा किती छान अशी मक्का आलेली आहे, पण पावसा वाचून बिट्ट्या खूप छान अशा फेकलेल्या आहे तिनं, पण आता पावसा वाचून बिट्ट्या ज्या आहे ते दाणे भरायला थोडी कमजोर होईल, कारण की आपल्याकडे पाणी आहे। आपण तीच जोरदार चालू आहे पाणी उद्या आता समजा जोरदार करून ठेवली आपण, पण सकाळी मोटर लाईट आली म्हणजे आपल्याला बटन स्टार्ट करता येईल। तर या बा किती छान अशी मक्का आलेली आहे, पीक खूप छान आहे, पण आता याचं वरला राजा काय करेल तर करो। तुम्हाला बिट्टी दाखवते मक्काची। हे बा आता किती छान अशा बिट्ट्या आलेल्या आहे। हे बा पण पाऊस नसल्यामुळे आपण जर आता जेवढं पाणी आहे तेवढं आपण भरणार आहे, तर आता वरल्याच्या हाती टिकून द्यायचं की नाही टिकून द्यायचं। तर जेवढं पाणी आहे आपण 2 दिवसात ॲडजस्ट करू। एक बॅग टाकलेली आहे आपण ही मक्का, त्याच्यात पण डुकरांचा खूप ताण झालेला आहे। डुकरं बी आणि त्याच्यात पाऊस बी टायमावर पडा ना, आणि डुकराचे जे धुमाकूळ चालू आहे ती चालू आहे। सध्या आपल्या मक्काला नाही लागले, पण रात्री फटाकडे वाजावाच लागत आहे। तर पुढील व्हिडिओ संपूर्ण पाहत चला। तरी बा आमची मक्का कशी आहे ती, आमची आता काय तयारी चालू आहे मोटर जोडायची। ही बाई वायर दिसते तुम्हाला, हे बा आता या गोणीत जे आहे स्टार्टर आहे ते आम्हाला जोडायचं आहे। किती काम राहिलं अजून आता हे वायर जोडायचं आहे, वर आकडे टाकायचे आहे पोलावर। तुकडं करायचं आहे ते वायराचा तुकडा करेल दादा, तू पदर आण 2 मिनिटं इकडं। तर आमची सकाळ पाहून ही तयारी चालू आहे। पावसाचे ना मित्रा हो लय अवघड झालं, पावसाचे ना सकाळ पाहून निसतं हे वायर आण, ते स्टार्टर आण, हे आकडा टाक, त्याच्यात सकाळ पाहून लाईट नाही मित्रा, लय डोक्याला ताप झाला आज। तर आम्ही हे बा हा मुलगा दिसत आहे,
आणि आम्ही तिघा मिळून विहिरीत मोटर सोडली. किती गावकळा झाल्या आमच्यावाल्या, तरी पण विलाज नाही त्याला. पाऊस नाही आल्यामुळं हे अपदाव लागू राहिलं. तरी काम कमी आणि फजिती जादा. पाऊस जर आला एवढ्या 2 दिवसात तर आपली मक्का वाचेल. जेवढं पाणी आहे तेवढं तर आपण भरणार आहे हिला. ही बघा किती छान अशी मक्का आलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.